जर 49 गुणिले 64 बरोबर 1336 तर 4.9 गुणिले 0.64 बरोबर किती? तर प्रश्न बघा, आपण अगोदर जो प्रश्न सोडवला अगदी त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे। यामध्ये बघा आपल्याला काय दिला आहे, 49 गुणिले 64 तर या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर किती मिळते आपल्याला? 3136। मग 4.9 गुणिले 0.64 बरोबर किती आपल्याला काढायचा आहे। तर इथे बघा, इथं पण दशांश पूर्णांक आहे, इथं पण दशांश पूर्णांक आहे। तर अगोदर आपण काय करायचं, तर दशांश पूर्णांकांचा गुणाकार करतेवेळी आपण कशा प्रकारे सोडवतो, तर अगोदर आपण या दशांश पूर्णांकाचा विचार न करता संख्या लिहिल्या तर काय होणार, 49 गुणिले 64। आपण जर दशांश पूर्णांकाचा विचार नाही केला 49 गुणिले 64, 49 गुणिले 64 किती होतात, तर 49 गुणिले 64 होतात 3136। 49 गुणिले 64 होतात 3136। परंतु बघा इथं दशांश पूर्णांक आणि इथं पण दशांश पूर्णांक आहे, तर इथं दशांश पूर्णांकानंतर एक संख्या आहे आणि इथं दशांश पूर्णांकानंतर दोन संख्या आहेत। तर एकूण संख्या किती होतात, 3। दशांश पूर्णांकानंतर मग किती संख्या होतात, 3। मग आपल्याला 3 संख्या सोडून दशांश पूर्णांक द्यावायचा आहे। मग 1 2 3 3 संख्या सोडल्या दशांश पूर्णांक कुठे येणार, तर इथे येणार। म्हणजे उत्तर काय होईल, 3.136 म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे।